वांगीपुरापू वेंकटसाई लक्ष्मण म्हणजेच आपला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण, भारताच्या गोल्डन 5 मधला हुकमी एक्का, कुठलीही बाजी कशीही पलटवू शकणारा. पण लक्ष्मण म्हणजे देव माणूस. त्याच्या बॅटिंगमध्ये हिंस्त्रपणा नसायचा. त्याची बॅटिंग म्हणजे स्टायलिश विषय. उगाच स्टेप आउट होऊन बॉल मारायचा नाही, पद्धतशीर गॅपमध्ये खेळत राहायचं. बॉल पायात टाका, पुढ्यात टाका किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर टाका, फक्त मनगटाच्या जोरावर फ्लिक करून चौवा मारण्यात लक्ष्मण तरबेज. हैदराबादच्या पाण्यातच हा गुण असावा, कारण तिथल्याच मोहम्मद अझरुद्दीननं कॉमेंटेटर्सना और बॅट्समन ने गेंद को अपने कलाइयों के सहारे मोड दिया हे म्हणायची सवय लावली होती. लक्ष्मण एका अर्थाने त्याचाच वारसदार. पण लक्ष्मणची आणखी एक ओळख होती, कांगारूंचा शिकारी. खरेखुरे कांगारू नाही, क्रिकेटच्या मैदानावरचे कांगारू. टीम ऑस्ट्रेलिया. टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीज म्हणलं की कोणाची ना कोणाची भांडणं होतात. कुणीतरी कुरापती काढतं आणि कुणीतरी पुरून सुद्धा उरतं. पण भांडण न करता फक्त बॅटिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियन टीमची जिरवणं कुणाला जमत असेल तर तो कार्यकर्ता म्हणजे लक्ष्मण. ही स्टोरी लक्ष्मणची आणि त्यानं ऑस्ट्रेलियन टीमची जिरवल्याची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडो. ब्रेट ली, मॅग्रा, शेन वॉन, जेसन गिलेस्पी, मिशेल जॉन्सन असे वर्ल्ड क्लास बॉलर. वर्ल्ड क्लासपेक्षा भीतीदायक बॉलर. भले भले कार्यकर्ते यांना घाबरायचे, पण हे सगळे लक्ष्मणला घाबरायचे. टेस्टमध्ये सेहवाग, सचिन, गांगुली, द्रविड यांच्या विकेट मेहनतीनं मिळायच्या आणि त्यानंतर ग्राउंडवर उतरणारा लक्ष्मण दिसला की ऑस्ट्रेलियन बॉलर्सचं अवसानच गळायचं. अंडर 19च्या वेळेपासून लक्ष्मणचं ऑस्ट्रेलियाशी नेमकं काय नातं होतं त्यालाही माहीत नाही. पण लक्ष्मण कितीही खराब फॉर्ममध्ये असू दे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो खेळणार म्हणजे खेळणार. लक्ष्मणनं त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 17 सेंचुरीज केल्या, ज्यातल्या 6 ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहेत. वनडेमध्ये पण 4 सेंचुरीजचा दणका ऑस्ट्रेलिया विरुद्धच आहे. पण लक्ष्मण विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणलं की 3 इनिंग्ज आठवतात. पहिली इनिंग 2000 सालची. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. पहिल्या दोन्ही टेस्ट टीम इंडियानं दणक्यात हारल्या. तिसऱ्या आणि शेवटच्या सिडनी टेस्टमध्ये विषय फक्त लाज राखण्याचा होता. पण तिसऱ्या टेस्टमध्ये ही परिस्थिती बदलायची चिन्ह कमीच होती. टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती आणि 150 रन्सवर टीम इंडियाचा ऑल आउट झाला. बरं, पिच फार खराब होतं अशातली गत नाही, कारण याच पिचवर ऑस्ट्रेलियानं 552 रन्स केले. आता भारताला मॅच आणि लाज दोन्ही राखायचं होतं. पण दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा पहिले पाडे 55 झाले. MSK प्रसाद 3, द्रविड 0, तेंडुलकर 4, गांगुली 25. नुसती लाईन लागली होती. पण तरी ऑस्ट्रेलियाला सहज मॅच काढता आली नाही, कारण टीम इंडियाचा एक ओपनर क्रीजवर उभा होता. या सिरीजमध्ये त्याला ओपनर म्हणून यश आलं नव्हतं, पण ही संधी शेवटची समजून तो भिडला. नाव VVS लक्ष्मण. त्या इनिंगमध्ये लक्ष्मणनं सेंचुरी केली, त्याच्या करिअरमधली पहिली टेस्ट सेंचुरी. समोर ब्रेट ली, मॅग्रा, वॉन अशी बॉलिंग असूनही लक्ष्मण बदला नाही. त्याने 167 रन्सची खतरनाक इनिंग खेळली. आपल्या इनिंगमध्ये लक्ष्मणनं 27 फोर मारल्या. सगळे कडक शॉट, गॅपमधून मारलेले आणि मनगट वापरून फ्लिक केलेले. टीम इंडियानं त्या इनिंगमध्ये 261 रन्स केले. 167 एकट्या लक्ष्मणचे होते. टीम इंडिया ती मॅच हारली, सिरीज हारली, पण ऑस्ट्रेलियाला एक मेसेज मिळाला, आपली जिरवायला आणखी एक कार्यकर्ता आलाय. टीम एका बाजूनं कोसळत असली तरी दुसरी बाजू लावून धरणारा. ही सेंचुरी लक्ष्मणच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली. अर्थातच ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध आलेली 2001ची कोलकाता टेस्ट कोण विसरेल. ऑस्ट्रेलियन टीमचा तो सुवर्ण काळ. सलग 16 टेस्ट जिंकून ते भारतात आले आणि वानखेडेवर जिंकले. मग इडन्सवर सुद्धा त्यांचाच होल्ड होता. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 445 रन्स केले. टीम इंडियाची धाव 171 रन्सपर्यंतच पोहोचली. टीम इंडियाचा पद्धतशीर कार्यक्रम झाल्याची स्थिती होती. ऑस्ट्रेलिया किरकोळीत जिंकणार असं वाटत होतं, अगदी स्टीव्ह वॉला सुद्धा, कारण त्यानं यात सहज जिंकू या कॉन्फिडन्समध्ये टीम इंडियाला फॉलो ऑन दिला. फॉलो ऑन दिल्यानंतर टीमनं टेस्ट मॅच ड्रॉ केली तरी लय झालं. अशा स्थितीत टीम इंडियानं ती मॅच जिंकली, कारण अर्थातच लक्ष्मण होता. त्या इनिंगला भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिवसुंदर दास, सदागोपन रमेश गेले. मग सचिन स्वस्तात आऊट झाला आणि भारतातले टीव्ही बंद. द्रविड टिकून होता पण आजारी होता. त्याच्या साथीला आला लक्ष्मण. सचिन आऊट झाल्यावरच ऑस्ट्रेलियन टीम निवांत झाली होती. पण द्रविड आणि लक्ष्मणची जोडी जमून आली. आधी विकेट टिकवून डिफेन्सिव्ह खेळणारे हे दोघं सुमडीत स्कोर बोर्ड पळवायला लागले. चौथ्या दिवशी सगळा दिवस हे दोघंच बॅटिंग करत होते. कोलकात्याच्या त्या रणरणत्या उन्हात स्टीव्ह वॉला सुद्धा घाम फुटला. या दोघांच्या टिकून राहण्यापुढे ऑस्ट्रेलियन बॉलर्स ढेपाळले. विजयाचा घास त्यांच्या तोंडापाशी आला आणि हिरावला गेला. द्रविड 180 रन्सवर रनआउट झाला.
लक्ष्मणनं 281 रन्स केले. 5व्या दिवशी सकाळी भारतानं 667 रन्सवर इनिंग डिक्लेअर केली. मग भज्जी आणि सचिन तेंडुलकरनं ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचा पिट्टा पाडला आणि टीम इंडियानं ती मॅच जिंकली. फॉलो ऑन मिळाल्यानंतर टेस्ट मॅच ड्रॉ करणं सुद्धा अवघड वाटत असताना टीम इंडियानं विजय मिळवला. गांगुलीच्या नेतृत्वातल्या टीम इंडियाचा तो उदय होता. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला डबल ताकदीनं भिडू शकते हे सांगणारी ती मॅच आणि मॅचचा हिरो व्ही.व्ही.एस. लक्ष्मण. लक्ष्मणबद्दल बोलताना अनेकदा या कोलकात्याच्या इनिंगबद्दलच बोललं जातं, पण लक्ष्मणनं ऑस्ट्रेलियाची आणखी एका मॅचमध्ये जिरवली होती. 2010 सालची भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली टेस्ट. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 428 रन्स केले. टीम इंडियानं 405 केले. ऑस्ट्रेलिया उत्तर देताना 192 वर गणली. तरी सुद्धा 216 रन्स टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी करायचे होते. पण चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाचा स्कोर होता 4 आऊट 55. 5व्या दिवशी विकेट वाचवायच्या होत्याच, पण रन्स करणंही तितकंच गरजेचं होतं. शेवटच्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून आलेला झहीर खान आऊट झाला. तरीही लक्ष्मण आणि तेंडुलकरच्या पार्टनरशिपच्या जोरावर स्कोर 5 आऊट 116 झाला. पण बॉलिंजरनं तेंडुलकर आणि भज्जीला काढलं. मध्ये धोनी रनआउट झाला आणि स्कोर झाला 8 आऊट 124. मॅच कधीही हातातून जाऊ शकेल अशी स्थिती होती, पण भारताकडे उत्तर द्यायला लक्ष्मण होता. हा गडी काय हालायचं नाव घेईना. त्याने इशांत शर्माला सोबत घेतलं आणि जवळपास 80 रन्सची पार्टनरशिप केली. 31 रन्स करून इशांत आऊट झाला. खरं तर बॉल लेग साईडला जात होता, पण अंपायरचं बोट वर आलं. साहजिकच हातात एकच विकेट असताना लक्ष्मणवरचं प्रेशर जास्ती होतं. त्यात त्याला पाठीचं दुखणं सुरू होतं. सुरेश रैना त्याचा रनर म्हणून पळायला आला. समोर मिशेल जॉन्सन आग ओकत होता, पण डोक्यावर बर्फ ठेवून लक्ष्मणनं बॅटिंग केली. त्यानं जास्तीत जास्त बॉल स्वतः खेळले. रैना आणि ओझाला कधी पळायचे सांगत राहिला आणि ओझा चुकीचा पळाला म्हणून शिवाई घातल्या, पण लढत राहिला. या लढाईचा शेवट झाला तेव्हा स्ट्राईकवर ओझा होता, पण 79 बॉलमध्ये 73 रन्स करत इंडियाकडून एकट्यानं झुंज देत लक्ष्मणनं ही मॅच जिंकवली होती. रैनाच्या पळण्यामुळं, ओझाच्या डेअरिंगमुळं आणि हार मानायला तयार नसलेल्या लक्ष्मणमुळं. आधी सांगितलेल्या 2 इनिंग्समध्ये लक्ष्मणची सेंचुरी झाली. या मोहाली टेस्टमध्ये सेंचुरी झाली नाही, पण तरी त्याच्यासाठी ही इनिंग महत्त्वाची आहे, कारण ही मॅच त्याच्या देशाने जिंकली आहे. 2011 मधल्या ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये लक्ष्मणला फक्त 250 करता आल्या. साहजिकच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आणि 18 ऑगस्ट 2012ला त्यानं निवृत्ती जाहीर केली. स्लिपमध्ये उभा राहून फिल्डिंग करताना सुद्धा हलकी फुलकी स्लेजिंग करणारा, लॉर्ड्सवर गांगुली शर्ट काढून नाचत असताना त्याचा शर्ट खाली खेचायचं धाडस करू शकणारा, किती गडबड असू दे आंघोळ केल्याशिवाय बॅटिंगसाठी न उतरणारा, मॅचच्या आधी खोलीत देवाची पूजा मांडणारा, पापू बिरू आणि खडूस कांगारूंना बॅटिंगच्या भाषेतूनच उत्तर देणारा, चौथ्या इनिंगचा राजा वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण, आपला व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण.